गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळं संपूर्ण शेतीची कामं रखडली होती. मात्र कालपासनं पावसानं या ठिकाणी उसंत दिली आणि आता शेतकऱ्यांनी आपली पेरणीपूर्व जी मशागत असते ती सध्या सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं तर मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या या धोत्रा नाईक परिसरातल्या शेतामध्ये सध्या उभा आहे. त्या परिसरामध्ये सध्या शेतकरी आपल्या शेतीच्या कामाकरता या ठिकाणी झुंपलेला आहे. आपल्या शेतामधली वखरपाळी असेल, काही नांगरणी असेल, काही काडी कचरा वेचणी असेल, अशा पद्धतीची संपूर्ण कामं जी आहेत ती सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामं या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपली जी शेतीची कामं आहे ती करायला सुरुवात केली होती. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांना ही कामं करायला अडचण जात होती. आता पावसानं सध्या या ठिकाणी उघाड दिलेली आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांनी जवळपास या ठिकाणी आपल्या शेतातली कामं जी आहेत ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय नेमकं सध्या कामं सुरू आहेत शेतातली? पाऊस सुरू होता, आता सध्या काय कामं सुरू आहेत काका? आता हे फनाटणं चालू आहे. आता काडी कचरा योजना चालू आहे. आता पुन्हा आता मला सांगा, पाऊस सुरू होता, तुमच्या कामाला उशीर झाला वाटतं? हो ना, उशीर व्हायले कामाला. आता पेरणीचे दिवस जवळ आले, अजून कामं व्हायची बाकी आहेत. हा. आता काम बाकी आहे. 7 जूनला पेरणी मिरग लागतो. आता सध्या शेतीतले कामं संपले का सगळे बाकी आहेत? नाही, लय बाकी आहे अजून. बर, पाणी पडलं की सुरू होते. आता सध्या नक्कीच सध्या पावसाने या ठिकाणी उघड दिलेली आहे आणि शेतीतली जी मशागतीची कामं आहेत ती सध्या शेतकऱ्यांची या ठिकाणी सुरू आहेत. ज्यामध्ये वखरणी असेल, काही खुरपणी असेल किंवा काडी कचरा वेचणी असेल, अशा पद्धतीची कामं जी आहेत ती पेरणीपूर्व जी मशागतीची कामं असतात ती सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा.